फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आई, रात झोपला का? झोपला बाई एकदाचा. की बडबड बडबड गप्पा गोष्टी काय संपत नव्हते त्याच्या. खूप मुश्किलीने झोपलाय. आज एकदम स्वारी खुशीत होती. मग असणारच. आपल्या लाडक्या सईताईला भेटून आला होता ना. आजोबांशी अगदी गप्पा गोष्टी करत होता. सगळ्या गमती जमती रंगवून सांगत होता. काही म्हणा आई, पण राजचा खूप जीव आहे नाही सईवर. अगं त्याचाच का, सगळ्यांचाच जीव आहे सईवर. हे तर राज जे काही सांगत होता ना, राजचं बोलणं ऐकत, गंमत जम्मत ऐकत हसत होते. पण त्यांचे डोळे भरून आलेले मी पाहिले. सईताई कशी आहे, आनंदात दिसत होती ना, असं मधून मधून विचारतही होते त्याला. काय सांगताय? हो मग. अगं इतके वर्ष ओळखते मी त्यांना. वरवर रागवतील, म्हणतील सईने ठीक नाही केलं, चिडतील. पण आतून मात्र तिच्यासाठी जीव तिळतिळ तुटतो ग त्यांचा. ते असं दर्शवणार नाही, पण राग राग करतील, अस्वस्थ होतील. मग समजायचं काहीतरी बिनसले त्यांचं. सईची आठवण येते त्यांना, पण विचारायची सोय नाही. त्यांची प्रेम करायची पद्धतच वेगळी आहे. आणि सई तर दुधावरची साय. आई कशी हो सई? छान आहे ग. खूप आनंदात वाटली मला. आपल्या सगळ्यांची आठवणी काढत होती. असं म्हणाली ती? चौकशी करत होती ना सगळ्यांची. तिच्या डोळ्यातून असं जाणवलं मला की तिला तिच्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय. जे केलं, जसं केलं तसं करायला नको होतं हे लक्षात आलंय बहुतेक तिच्या. असेल. एक सांगू असावरी, सईचं ते रूप पाहिलं ना, मंगळसूत्र, नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावलेलं, इतकी सुंदर दिसत होती ना की माझा सगळा राग क्षणार्धात निघूनच गेला. आपलं पिल्लू इतकं मोठं झालं, आपला संसार करू लागलं, हे पाहून मला खूप आनंद झाला. आसावरी, तूही एकदा तिला भेटून घे, तुला बरं वाटेल बघ. मला नाही वाटत असं आहे. खरं सांगू तुम्हाला, मी माझ्या सईच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिली होती. माझ्या सईचं लग्न मी लावून देईन. मी तिच्या हातावरती मेहंदी काढीन, तिला नटवीन, संसाराबद्दलच्या 4 चांगल्या गोष्टी सांगेन तिला, आणि मग पाठवणी करीन तिची. पण सईने ही संधीच दिली नाही मला. ही गोष्ट आयुष्यभर खात राहील मला. खरं सांगू आई तुम्हाला, मला नाही वाटत मी तिला भेटायला कधी जाऊ शकेन. चक्कर आली म्हणे कार्तिकीला. हुशार आहे, हुशार. पण तिला माहिती नाही आहे मी नील कुलकर्णी आहे. त्या घरातनं तिला बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या घरावर माझ्या पोरीचं राज्य पाहिजे, सईचं. चक्कर आली.
खरंच चक्कर नाही ना आली? या दोघांमध्ये काही हा बाबा. हा बेटा सई, कसे आहात तुम्ही? मस्त मज्जेत. बाबा इथे कधी याल भेटायला? येणार पिल्लू, तुला भेटायला येणार मी लवकर. मला एका प्रश्नाचं पटकन उत्तर दे. त्या कार्तिकीला खरंच चक्कर वगैरे आलेली का ग, का नाटक करत होती? नाही म्हणजे मला माहित नाही. मी त्यावेळी घरी नव्हते ना, आईंबरोबर देवळात गेले होते. अच्छा. छान. म्हणजे तू आणि आई देवळात, पार्थ कामानिमित्ताने बाहेर, घरात कोणीच नाही. मस्त वेळ साधली. म्हणजे चक्कर आली तरी कळणार कोणाला खरी आहे चक्कर की पार्थ एकदम टेन्स्ड. हो बाबा, म्हणजे मी घरी आले तेव्हाच मला कळलं पार्थ दादाही खूप काळजीत होते. चक्कर आलेली ती जगातली पहिलीच महिला आहे असं काहीतरी सगळे करत होते. आणि आईंचं तर काही विचारूच नका. त्या माऊलीची काही चूक नाही ग, आणि पार्थची पण चूक नाही. अभिनय मस्त करते ती अभिनय. पण बाबा तिला चक्कर आली आहे हे तुम्हाला कसं कळलं? मला कसं कळलं? पार्थला भेटायला बोलवलेलं, कॅन्सल केली मीटिंग ना. म्हणाला कार्तिकला चक्कर आली म्हणे. चक्कर नाटक जमत तिला जमत माणसांना असं अडकवून ठेवणं. असेलही कदाचित, पण बाबा त्यांच्या चेहऱ्यावर आजारपणाची जराही छटा दिसत नव्हती. म्हणजे अगदी व्यवस्थित होत्या त्या. पण त्यांनी काय छान सेवा करून घेतली. ज्यूस काय, सरबत काय. पण बाबा या घरातली सगळी माणसं त्यांच्या प्रेमात इतकी आंधळी झाली आहेत ना, काय सांगू. मला काय सांगते, मी तिला नीट ओळखून आहे. पूर्वीची नाटकं आहे ती तिची. घरच्यांवर जादू करायची आणि त्यांना अडकवून टाकायचं. तुझ्या बापाला, नील कुलकर्णीला शव द्यायचा प्रयत्न करते ती. करू दे प्रयत्न, काळजी करू नकोस. तू तुझं काम चालू ठेव. बघतो मी तिच्याकडे. बरं बाबा, बाय. बाय. जादू करते जादू. या नील कुलकर्णीवर नाही चालणार जादू. कार्तिकी पार्थ, पार्थ, पार्थ. काय ग कार्तिके, काय हवंय? आई मी केव्हाची पार्थला शोधतेय. कुठे आहे तो? अगं तो केव्हाच गेला ऑफिसला. काहीतरी अर्जंट मीटिंगचा फोन आला होता म्हणून. पण मला सांगून नाही गेला. अगं आला होता तुला सांगायला, पण तू झोपली होतीस. मग तुझी उगीच झोप मोड होईल, तुला आधीच बरं नाहीये म्हणून तो मला सांगून गेला की तू उठलीस की तुला सांग. पण अचानक कुठली मीटिंग लागली त्याची? अगं असतील काही महत्वाची कामं, तू नको टेन्शन घेऊ. तू जा, आराम कर जा. आराम कसला आई? साराच्या शाळेची वेळ झाली, तिला तयार करायचंय. घरातली किती कामं पडलीत. खरं सांगू, सकाळी उठले होते मी, पण परत कधी डोळा लागला ना कळलंच नाही. आज उशीरच झाला मला उठायला. अगं याचा अर्थच तुला अजून आरामाची गरज आहे. तू जा, आराम कर.
मी सईला सांगेन ना, कामाची नको काळजी करूस. आई, सईला कामाची सवय नाहीये, नवीन आहे ती. अचानक कामाचं ओझं टाकलं तर फरफट होईल तिची. कार्तिकी, किती काळजी करशील सगळ्यांची? कधी स्वतःची तरी काळजी कर. आई, मी सगळ्यांची काळजी स्वतःसाठीच घेते. आले मी. कार्तिकी पण ना अजिबात ऐकायची नाही. असं रे, कुठे मार्केटमध्ये चाललीस? हा. चल, मी जाता आता सोडतो तुला. असं रे, अगं कसली लिस्ट बघतीस एवढी? अहो, काय काय सामान आणायचं, कुठली भाजी आणायची, ती सगळी लिस्ट आहे. ते बघून काही फायदा आहे का? अगं दरवेळेस एवढी मोठी लिस्ट तयार करते आणि शेवटी काय? वांगी, भरपूर वांगी. दिवसाआड भरीत करते इकडे. हो, सईला वांगी खूप आवडतात ना. आता सुद्धा घरी आल्यानंतर विचारेल बघा, वांगी आणलीस? सॉरी, विसरले होते मी. ह्यापुढे आता वांगी आणण्याची काही गरजच नाही. सईची खूप आठवण येते ना. अगं एखादा फोन करून बोलून घे ना तिच्याशी. नको, राहू दे. ऐक माझं, असं नको करूस. भाऊजी, तुम्हालाही सईची आठवण येते, पण तुम्ही कुठे तिला फोन करता? अगं माझी गोष्ट वेगळी आहे असावरी. जे काही घडलं ना ते मी ऍक्सेप्ट केलेलं आहे, आणि ज्या गोष्टीचा मला राग आहे तो आहेच. त्याचा मी त्रास नाही करून घेते. पण तुझं तसं नाहीये. तू आई आहेस. तुझा जीव तुटणारच लेकीसाठी. नको स्वतःला त्रास करून घेऊस. ऐक माझं, एकदा फोन कर आणि बोलून घे तिच्याशी. चल. काका, तू काकीच्या कुशीत काय करत होता? तुला भीती वाटत होती? नाही ग, पण तू का असं विचारतेस? मला कधी भीती वाटते ना की मी लगेच पप्पाच्या कुशीत जाते. सारा, तू इथे काय करतेस? चल उठ, काका काकूंना डिस्टर्ब करू नको. मी काय केलं? मी काकीशी खेळायला आले. मी खेळते ना तुझ्या बरोबर. हॅलो आई, अगं कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. खरं सांगू, मी खूप खुश आहे ग इथे. आता तुझा फोन बघून ना मला खूप आनंद झाला ग. आई, मला तुम्हा सगळ्यांची आठवण येते ग. खूप मिस करते मी तुम्हाला.
आई, रागावली नाही आहेस ना माझ्यावर? आय एम सॉरी आई. मला माहिती आहे मी तुम्हा सगळ्यांना खूप दुखावलंय, पण अगं माझा नाईलाज होता म्हणून मी हे सगळं. सई, हा विषय नको. हा विषय माझ्यासाठी संपलाय. आई, एवढं तरी सांग ना ग, तू रागवली नाही आहेस ना माझ्यावर? माझ्यावरचा राग गेलाय ना? ए आई, एकदा ये ना ग भेटायला माझ्या घरी. मला खरंच खूप बरं वाटेल ग. नाही, मला नाही वाटत मी तुझ्या घरी कधी ये. असं का म्हणतेस ग? प्लीज मला माफ कर. तू जे काही केलंस ते माफ करण्यासारखं आहे का नाही हे तू आई झाल्यानंतर तुला कळेल. जाऊ दे, हा विषय नको. मी तुला फोन केला ते तुझ्या बरोबर नातं परत जोडण्यासाठी नाही, तर तू बरी आहेस हे तुझ्या तोंडून एकदा ऐकण्यासाठी. कसं आहे ना, शेवटी माझं आईचं मन आहे. कितीही करायचं नाही म्हटलं ना तरी लेकरांचा विचार केल्याशिवाय नाही पटत त्याला. तू बरी आहेस हे कळलं पुष्कळ झालं माझ्यासाठी. ठेवते मी फोन. आई, हॅलो आई.